नमस्कार मंडळी. तर आम्ही आता आज ना सगळ्यांनी ठरवलं की करवंदा काढू जंगलात जायचा. तर हे बघा आम्ही फलटण सगळी जंगलात चाललो. तर मंडळी आम्ही गेलो असाव करवंदाच्या शोधात. त्यानंतर मग ही बघा हाय करवंद आमका दिसली. हे बघा तर पण भरपूर अशी कच्चीच आहेत, पिकलेली जास्त नाही आणि खूप आतमध्ये असत. ही बघा सगळी आतमध्ये असत एकदम झाडकटीमध्ये आणि ही बाकीची सगळी कच्चीच असत. हे बघा ह्या बरा दिसता पण मस्त गोड होती. मस्त आहे गोड. त्यानंतर मग हे बघा हय हय पण असत पण उंच असत. ही पण गोड होत. खाऊन बघितलं तर सगळं गोड होती मस्त. फांदीच तोडली असते लगेच आला असतं नसली. दादा कार्टून मस्त दिसतात मम्मा. लागतील काटे घुसतील. त्यानंतर मग ही कसली फळं आहात काय माहिती, काय कळालंच नाही कसली आहेत ती. आम्हाला एवढे करवंद भेटलेले आहेत. ही बघा एवढीशी जमा झाली आहेत, अजून आमका जमा करूचे आहेत. तर आम्ही आता अशीच पुढे 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 चाललो. जशी जशी झाडकटी दिसतात त्याच्यातनं आम्ही काढून जातो. तुझ्यात उभं काढू ना, काय फरक बघ अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये फरक. जशी दिसतात तशी काढतो आणि डब्यात टाकतो. याच्यामध्ये स्मूथ आहे, झूम किती पण करू शकतोय मी. बघ परफेक्ट दिसत. याच्यामध्ये नाही समजत पण याच्यात. गरीब नाही तुका बोललं तर आयफोन घे म्हणून, तेवढ्याच पडलो असतो तुका. अरे कितीचा गेला, 25,000चा घेतला. अजून जर थांबली असती 10-15 अजून हजार अजून एक्स्ट्रा टाकले असते ना 15 आला असता. मी यो कधीच नाही बघा रे. तर आता जेवढी दिसतात तेवढी अशी काढत काढत चाललो आम्ही. त्यानंतर इकडचं व्ह्यू बघा किती मस्त दिसतात. ह्या सडा असा आमचा आणि ही सड्यावरची आमची वाडी असे, जी घरा दिसत असत ना ती ही आमची सड्यावरची वाडी असे. इकडनं आम्ही हायस्कूलला जायचे. इकडनं माझं हायस्कूल अगदी 5 ते 7 मिनिटावर असत. धक्का दिला ना लावून बघ ओरडशील बघ कशी. हा मग कॅक्टसला काट्या नसतात तर मग काय असतात. ते कसले तरी आहेत पण औषधी असतात काहीतरी, कशावर तरी पाईल्स वर काय कशावर तरी असतात औषधी असं. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती. त्यानंतर मग या झाडाक बघा हय शेंगे बघा किती लागले असत. आमच्या एका म्हणजे चुलत भावाचं घर असत, त्यांच्या शेगलाक शेंगे लागले असत. त्यानंतर म्हणा हो त्यांचं कुत्रं होतं. ही लोक त्याच्यासोबत खेळत होती आणि बघून लांबून असं वाटत होतं की चावत, पण मस्त खेळत होतं ते कुत्रं. एकदम माणसं आलेलं होतं. बघा कसं खेळत. त्यानंतर म्हणा ही कबुतरा त्यांनी पाळल्या आणि असं पांढरी कबुतरा.
इकडे हे दादा असं ते लाकूड तोडतात. त्यानंतर मग ह्या लोकांनी त्या कबुतरा काढल्या नाही बाहेर आणि अशा हातात घेत होती. दाखवा नाही का व्हाईट कबूतरला पकडून. तर काय बघा कबूतर काढतात आणि हातात घेतात ते का. हे बघा हे ती बोली सोडू नका कारण सोडलास तर उडतला. आता बघ पिल्ले दिसतायत का ते दिसतात मग अशी काढले. त्या दिवशी आम्ही काढले होते सगळे फोटो. आता मग सांगा 6ची गाडी आहे. गाडी आता म्हणजे का पाठवतो मी हा घा पाठवून. मंडळी ही जी दिसतं असतात ना फळं हे का ना हसोळी म्हणतात आणि ही मस्त अशी गोड गोड फळं असतात. पण आता ना ही पिकल्यामुळे ना पूर्ण सुकून गेली. हे का कोणी आता काढलं नाही. आम्ही शाळेत जेव्हा होतो ना तेव्हा भरपूर काढायची. ही बघा पण आता पूर्ण ही सुकून गेली आहेत त्यामुळे काय खाण्यालायक राहिली नाही. खूप दमक झाला मंडळी. करवंदाच्या शोधात किती लांबी लावते बघा. आजूबाजू पूर्ण जंगल असं. त्यानंतर मग ही पोरा बघा वरती चढली ह्या पाण्याच्या टाकीवर आणि सनसेट घेत होती. सनसेटची शूटिंग करत होती. दीदी पण जाते दीदी. जाते यासोबत दीदी. त्यानंतर मग इकडे बघा आम्ही तास करत होतो. करंदा जमा करत होता आणि मध्ये मध्ये शूट करत होता. कारण माझ्या भावाचं पण यूट्यूब चॅनल असं तर तो पण शूट करत होतो. मी पण शूट करत होते. तरी अशी बरीच आमच्याकडे करंदा आता जमा झाली. ही बघा बघू शकतास एवढी जमा झाली. मग अशी कायच नव्हता डब्यात तर भरपूर जमा झाली. 2 युट्यूबर असले ना बघा या सगळं आजूबाजूने पूर्ण जंगल असं. आंबट याक मी करवंद खाऊन बघितले कच्चा होता ते एकदम आंबट आंबट घशाक एकदम कसं तरी भूक लागला. हे बघा माझ्या हाताला बघा. बापरे बस झालं एकच आंबट. खूप मेहनत. तो कुठे गेले तुझं नाव आहे का अज्जू? स्टॉप.
हे दे कपडे दे मला पुसायला. दिसते पण ऐक ना मी दिसते हा दिसते सगळ्या व्हिडिओ पाठव अरे पण तू दिसते ते पण रेकॉर्ड झालंय. दिसते का ते विचारते असते. मी ते कट कर ना मी गाणं टाकणार ना ते असं हे करून हे माझं पण काढा ना रानात नाही येतात आणि दाखवतात असं हसून येतो असं ते ना हैसून हैसा नाही काढलाच आणि एवढं लांबून ये हळू. त्यानंतर मग मी हे म्हटले थोडंसं व्हिडिओ कर माझं रीलसाठी. त्यानंतर मग भावाने माझा व्हिडिओ केला आणि आडवं होय की उभं होय? अशीच आम्ही जे दिसत होता थंय आपली करणं काढूची उभं. कामं करत होता. स्टार्ट. जे दिसत होती थंय आपली करंदा काढाव. नंतर मग बऱ्यापैकी डबो भरत इलेलो आणि काळोख पण पडत इलेलो. त्यामुळे आम्ही कसं लवकर जायचं बघत होतो. नाही पुढे दुकानाच्या इथून टाइम येतो ना. त्यानंतर मग इकडे बघा मस्त संध्याकाळ व्हायची आणि मस्त सनसेट दिसत असा. इकडे मी पोट पाठी इकडे बघा हैसून ही घरा बघा कशी दिसतात बघा. इकडे गाईज आम्ही खालती जातोय. इकडे 3 युट्यूबर मिळलेले आहेत. ह्या युट्यूबरचं नाव आहे लतेश आणि त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोकणचं रायडर. मला माहित होतं तरी पण मी असं बोललो कोकणचं रायडर. आणि ती एकदम पुढे चालते. तिच्या चॅनलचं नाव आहे कोकणी चेडू. मयुरी पवार. मयुरी पवार नाही, कोकणी चेडू. हा हाय कोकणी चेडू मयुरी पवार. हा तेच तुम्ही बोलले कोकणी चेडू मयुरी पवार. तू हाफ बोलला मी हाफ बोललो. सनसेट बघा तुम्ही. सनसेट आणि तो बघा सनसेट समुद्रामध्ये हाफ समुद्र त्याच्यामध्ये सनसेटचा रिफ्लेक्शन. पाणी वावच आणि त्यांना आमची मंडळी हे खाली उतरते. हे बघा त्याचं पण युट्यूब चॅनलचं चालू आहे मामाचं. इकडे दाखव. तन्मय धावू नको. तुझी आजी आमका सोडूची नाही. मामा इकडे दाखव. मामा पाना गेलेत ना त्यातनं घे. आदित्य मामा एक नंबर या. दे इकडे बाबा इकडे साईड होता ऐकलं ते पण एक नाही भेटत रे. तर मंडळी इकडे पण बघा मस्त सुंदर असं सनसेट दिसतं असं. तर असं मग आम्ही मजाक मस्ती करत करंदा काढून मग आम्ही आमच्या घरी आता जातला. तर माझं ह्यो तुमका व्लॉग कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. आणि या कोकणी यूट्यूबरला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद. तर चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टाकीवर मुझे मतलब आदत होगी दीदी बोलने की. तुझी फ्रेंड है ना.